Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started a chapter Logic, Gates and Sequential Circuits from our CS2 paper. आपण मागच्या काही लेक्चरमध्ये लॉजिक गेट्स आणि सिक्वेन्शियल सर्किट्स हा जो आपला चॅप्टर आहे त्या चॅप्टरला स्टार्ट केलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर आतापर्यंत आपण लॉजिक गेट्स म्हणजे काय आणि ते लॉजिक गेट्सचे टाइप्स कोणकोणते आहेत हे आपण आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये पाहिलं. लास्ट लेक्चरला आपण कॉम्बिनेशनल सर्किट आणि सिक्वेन्शियल सर्किट्स म्हणजे काय याला आपण स्टार्ट केलं आहे. कॉम्बिनेशनल सर्किट्स म्हणजे काय तर ज्या सर्किट्समध्ये एकापेक्षा जास्त गेटचा यूज करून तुम्ही एक सर्किट डिझाईन करता त्याला काय म्हटलं जातं तर कॉम्बिनेशनल सर्किट. लक्षात आलं तुमच्या. आणि त्यालाच सिक्वेन्शियल सर्किटसुद्धा म्हटलं जातं. म्हणजे कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे काय तर असं सर्किट्स की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त गेटचं कॉम्बिनेशन केलं जातं आणि नवीन सर्किट डिझाईन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं कॉम्बिनेशनल सर्किट. मग ह्या कॉम्बिनेशनल सर्किट्समध्ये आपण काय काय पाहिलं तर हाफ ॲडर एक पाहिलं आणि फुल ॲडर म्हणजे जे अरिथमॅटिक ऑपरेशन करण्यासाठी किंवा ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी जे ALU मधलं युनिट यूज केलं जातं ते कोणतं आहे ॲडर आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण कॉम्बिनेशन कुणाचं पाहिलं तर अँड गेट असेल किंवा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट याचं कॉम्बिनेशन करून काय केलं जातं तर ॲडर्स डिझाईन केले जातात. त्याच्यानंतर लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर मल्टिप्लेक्सर्स आणि डीमल्टिप्लेक्सर्स हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. आता मल्टिप्लेक्सर्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं आहे. मल्टिप्लेक्सर्स मीन्स मेनी टू वन की ज्याला तुम्ही नंबर ऑफ इनपुट्स प्रोव्हाइड करता आणि तुम्हाला आउटपुट मात्र तिथं काय दिलं जातं तर एकच आउटपुट तिथं दिलं जातं त्याला आपण मल्टिप्लेक्सर्स म्हणतो. त्याच्यानंतर मल्टिप्लेक्सर्समध्ये काय काय पाहिलं तर त्याचं जे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन होतं ते सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण काय केलं तिथं बघितलं. त्याच्यानंतर 4:1 हा एक मल्टिप्लेक्सर्स बघितला की ज्याच्यामध्ये 4 इनपुट्स प्रोव्हाइड केले जातात आणि आउटपुट मात्र तिथं काय मिळतं तुम्हाला Y हे एकच आउटपुट दिलं जातं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघितलं ते होतं डीमल्टिप्लेक्सर्स. डीमल्टिप्लेक्सर्स काय आहे व तर अपोजिट ऑफ मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरची अपोजिट डेफिनेशन काय असू शकते तर 1 to many म्हणजे काय तर तिथं तुम्ही एकच इनपुट प्रोव्हाइड करणार आहात पण तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे तर नंबर ऑफ आउटपुट्स मिळणार आहेत. त्याच्यामध्ये मग आपण त्याचा सिम्बॉल बघितला. आणि डीमल्टिप्लेक्सर्समध्ये कोणते डीमल्टिप्लेक्सर्स आहे तर 1:4 डीमल्टिप्लेक्सर आहे की ज्याच्यामध्ये काय केला जातो अँड गेटचा यूज केला जातो. आपण त्या ह्याच्यामध्ये बघितलं की मल्टिप्लेक्सरमध्ये अँड गेटचाही यूज केला जातो ऑर गेटचाही यूज केला जातो. आता इथं तुम्हाला आउटपुट्स कसे मिळणार आहेत तर नंबर ऑफ आउटपुट्स इथं तुम्हाला मिळणार आहेत. आता आपण आजच्या लेक्चरला काय स्टार्ट करणार आहोत तर मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर या दोघांच्या मधला बेसिक डिफरन्स जो आहे तो बेसिक डिफरन्स आज आपण राईट डाऊन करणार आहोत. कारण एक्झामला तुम्हाला याच्यावरती 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. राईट अ डिफरन्स बिटवीन मल्टिप्लेक्सर्स अँड डीमल्टिप्लेक्सर्स. मग त्यासाठी आज आपण काय करणार आहोत हा डिफरन्स जो आहे तो डिफरन्स राईट डाऊन करून घेऊयात. आता पहिला पॉईंट काय येणार आहे बघा. मल्टिप्लेक्सरचा सिम्बॉल काय असतो व इट इज नोन ॲज MUX हा त्याचा काय आहे सिम्बॉल आहे कुणाचा तर मल्टिप्लेक्सरचा. मग डीमल्टिप्लेक्सरचा सिम्बॉल काय आहे इट इज नोन ॲज DMUX हा काय झाला डीमल्टिप्लेक्सरचा सिम्बॉल. इथे मी सिम्बॉलला अंडरलाईन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेकंड डिफरन्स काय असतो इट मीन्स मेनी टू वन. इकडं काय येणार मग इट मीन्स 1 to many. थर्ड डिफरन्स काय लिहिणार आहोत आपण तर इथं आपण त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढणार आहोत किंवा त्याचा जो सिम्बॉल आहे आपल्याकडं तो सिम्बॉल आपण इथे ड्रॉ करणार आहोत.
इकडे इनपुट्स D0, D1, D2 आणि D3. तुम्ही इनपुटसाठी कोणतेही नोटेशन्स वापरू शकता. म्हणजे एखाद्याला वाटलं ABCD असं इनपुटसाठी वापरावं तरी ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. इकडं सिम्बॉल काय येणार, तर इकडं काय आहे, 1 to many आहे. म्हणजेच ते काय करते, एकच इनपुट ॲक्सेप्ट करते. सिलेक्ट लाईन 2 वापरते आपण, S0 आणि S1 आणि DMUX. आणि आउटपुट मात्र इथं काय मिळत आहेत तुम्हाला, तर 4 आउटपुट्स दिले जात आहेत. Y0, Y1, Y2 आणि Y3. इकडचे काय आहेत, इनपुट्स आहेत आणि इकडं आउटपुट. मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहिते की हे आउटपुट ऑब्टेन होते तुम्हाला. इकडं सुद्धा. त्याच्यानंतर फोर्थ काय आहे, तर इट हॅज रेशो N:1. इकडं रेशो काय येणार हो, तर 1:1. इट हॅज रेशो 1:n. नेक्स्ट कंपॅरिझनचा पॉईंट काय असणार आहे, इट रिक्वायर्स OR गेट. OR गेट इन आउटपुट. आणि इकडं काय येणार आहे, इट डज नॉट रिक्वायर्स OR गेट. इकडे लक्ष द्या. आता आपण इथं काय केलेलं आहे, डिफरन्स जो आहे, जो मल्टिप्लेक्सर्स आणि डीमल्टिप्लेक्सर्स, तो डिफरन्स राईट डाऊन केलेला आहे. त्यातला पहिला डिफरन्स बघा काय आहे, तर इट नोन ॲज MUX. मल्टिप्लेक्सरसाठी जो शॉर्ट फॉर्म वापरला जातो किंवा जे ॲब्रिव्हिएशन वापरलं जातं त्याला काय म्हटलं जातं, तर MUX, दॅट मीन्स मक्स. त्याच्यानंतर डीमल्टिप्लेक्सरसाठी जो शॉर्ट फॉर्म वापरला जातो किंवा त्याचं जे ॲब्रिव्हिएशन वापरलं जातं ते काय आहे, DMUX, DUMUX. हे त्याचं काय आहे, ॲब्रिव्हिएशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे मल्टिप्लेक्सर्समधला, तर इट मीन्स मेनी टू वन. आपण मल्टिप्लेक्सरची जर डेफिनेशन पाहिली तर मल्टिप्लेक्सरची डेफिनेशन काय आहे हो, तर इट ॲक्सेप्ट्स मेनी इनपुट बट गिव ओनली 1 आउटपुट. मग त्यानुसार त्याची डेफिनेशन काय इथं होते, तर हे कसं आहे, मेनी टू वन आहे. आणि डीमल्टिप्लेक्सरची आपण डेफिनेशन काय पाहिली, तर इट ॲक्सेप्ट्स 1 इनपुट बट गिव्स नंबर ऑफ आउटपुट्स. म्हणून काय इथं म्हटलेलं आहे, इट मीन्स 1 to many. त्याच्यानंतर याचा सिम्बॉल बघा कसा आहे, इथं D0, D1, D2, D3 हे काय आहे, तर नंबर ऑफ इनपुट्स आहेत की जे प्रोव्हाइड केले जातात. MUX हा त्याचा सिम्बॉल आहे. S0 आणि S1 या काय आहेत, तर सिलेक्ट लाईन्स यूज केलेल्या आहेत. आणि Y काय आहे, तर आउटपुट आहे. त्याच्यानंतर इकडं ह्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन बघा, इथं एकच इनपुट प्रोव्हाइड केलं जातं आहे D0. त्याच्यानंतर हा त्याचा DEMUX हे काय आहे, त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे. आणि इथं सुद्धा सिलेक्ट लाईन्स वापरलेले आहेत. S0 आणि S1 हे सिलेक्ट लाईन्स वापरलेले आहे. आणि आउटपुट मात्र तुम्हाला काय मिळत आहेत, तर Y0, Y1, Y2 आणि Y3 या पद्धतीनं तुम्हाला काय केले जात आहेत, तर नंबर ऑफ आउटपुट्स प्रोव्हाइड केले जात आहेत. त्याच्यानंतर याचा रेशो बघा कसा आहे, तर N:1. N म्हणजे काय, तर तुम्ही प्रोव्हाइड केलेले इनपुट्स ते कसे आहेत, नंबर ऑफ आहेत. म्हणजेच ते तुम्ही कितीही एकापेक्षा जास्त ते प्रोव्हाइड करू शकता. म्हणून तो रेशो काय आहे, N:1. त्याच्यानंतर इकडचा रेशो काय आहे, तर 1:n. इथं नंबर ऑफ इनपुट्स प्रोव्हाइड किती करताय तुम्ही, एकच नंबर ऑफ इनपुट प्रोव्हाइड करताय. आणि आउटपुट मात्र तुम्हाला काय मिळत आहेत, तर N मिळत आहेत. म्हणजेच किती मिळत आहेत, तर मेनी आउटपुट्स मिळत आहेत. त्याच्यानंतर आपण 4:1 जो मल्टिप्लेक्सर आहे, त्या मल्टिप्लेक्सरची जर डायग्राम तुमच्या लक्षात असेल, काल आपण ड्रॉ केलेली होती, तर त्याच्यामध्ये
आउटपुटसाठी काय केलं जात होतं, तर ऑर गेटचा यूज केला जात होता. पण आता डीमल्टिप्लेक्सर्स जर पाहिलं तर ते डीमल्टिप्लेक्सर्समध्ये काय आहे तो, तर नंबर ऑफ आउटपुट्स आपल्याला तिथं मिळत आहेत आणि त्यामुळं तिथं ऑर गेटचा यूज केला जात नाही आहे, तर तिथं अँड गेटचा यूज केला जातो आणि त्या अँड गेटचा यूज करून तुम्हाला काय केले जातात, तर नंबर ऑफ आउटपुट्स जे आहेत ते आउटपुट्स दाखवले जातात. लक्षात आलं तुमच्या? मल्टिप्लेक्सर्स आणि डीमल्टिप्लेक्सर्स म्हणजे काय आहेत आणि त्यांच्या दोघांच्या मधला जो बेसिक डिफरन्स आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे, हे एकदा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या हा बेसिक डिफरन्स. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे तो नेक्स्ट पॉईंट सुरू करूया. आय होप तुमचं हे राईट डाऊन करून झालं असेल. तर आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया, एनकोडर्स अँड डिकोडर्स. नेक्स्ट जे कॉम्बिनेशनल सर्किट आपण बघणार आहे ते कॉम्बिनेशनल सर्किट आहे एनकोडर्स अँड डिकोडर्स. त्यातला फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय एनकोडर. It is a circuit which convert decimal number into binary number. आता नेक्स्ट जे आपण कॉम्बिनेशनल सर्किट बघणार आहोत ते नेक्स्ट कॉम्बिनेशनल सर्किट कोणतं आहे, तर एनकोडर आणि डिकोडर्स. आता ज्या पद्धतीनं मल्टिप्लेक्सर्स आणि डिमल्टिप्लेक्सर्स हे कसे आहेत, तर एकमेकांच्या अपोजिट वर्किंग आहे किंवा ते दोन्हीही काय केले जातात, तर एकत्रितरित्या कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये यूज केले जातात. त्याच पद्धतीनं एनकोडर आणि डिकोडर सुद्धा काय आहे, तर कॉम्बिनेशनल सर्किट्स आहेत की जे काय केले जातात, एकत्रपणे सर्किटमध्ये तुमच्या यूज केले जातात. आता हे एनकोडर कशासाठी यूज केले जातात किंवा डिकोडर्स जे आहेत ते कशासाठी यूज केले जातात ते पहिल्यांदा आपण बघूया. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की नंबर सिस्टीम जो चॅप्टर आहे तो आपण नेक्स्ट काही सेशनमध्ये सुरू करणार आहोत. ज्यावेळेला आपलं लॉजिक गेट्स हा चॅप्टर आपला फिनिश होईल त्याच्यानंतर आपण CS1चा नंबर सिस्टीम हा चॅप्टर सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर मी थोडंसं इथे तुम्हाला त्या नंबर सिस्टीमबद्दल सांगते. आता तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही इथे मध्येच नंबर सिस्टीम कुठून आणली का, तर आपण हे एनकोडर आणि डिकोडर ज्यावेळेला शिकणार आहोत त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला नंबर सिस्टीम्स कोणकोणते आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे किंवा आपण जी रेग्युलर नंबर सिस्टीम वापरतो ती नंबर सिस्टीम कोणती आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी आत्ता एक तुम्हाला थोडक्यात नंबर सिस्टीम सांगते कोणकोणते आहेत. आता आपण जी ऑर्डिनरी नंबर सिस्टीम यूज करतो ती नंबर सिस्टीम कोणती आहे, तर डेसिमल नंबर सिस्टीम आहे. डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण डेसिमल राईट डाऊन करतो, डेसिमलचं मीनिंग काय आहे हो, 10 बरोबर आहे. डेसिमल असेल किंवा डिकेड असेल याचं मीनिंग काय होतं, तर 10
हे त्याच्यासाठी वापरलं जातं. मग डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय, तर ज्या नंबर सिस्टीममध्ये टोटल नंबर्स हे 10 असतात किंवा ज्या नंबर सिस्टीममध्ये टोटल 10 सिम्बॉल्स वापरले जातात त्या नंबर सिस्टीमला काय म्हटलं जातं, तर डेसिमल नंबर सिस्टीम. लक्षात घ्या, डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय, तर ज्या नंबर सिस्टीममध्ये टोटल 10 सिम्बॉल्स, इथं मी सिम्बॉल म्हणते, सिम्बॉल म्हणजे वेगळं असं काही नाही आहे, इथं सिम्बॉल म्हणजेच काय असणार आहे, तर आपले जे नंबर्स आहेत ते नंबर्स असणार आहेत, त्यालाच इथं म्हटलं जातं सिम्बॉल. मग ज्या नंबर सिस्टीममध्ये टोटल 10 सिम्बॉल्स वापरले जातात त्याला काय म्हटलं जातं, तर डेसिमल नंबर सिस्टीम. मग हे 10 सिम्बॉल्स कुठले कुठले असू शकतात, तर जर आपण वापरण्यात असलेले नंबर बघितले तर नंबर कुठून स्टार्ट होतात, 0 पासून स्टार्ट होतात आणि 9 पर्यंत. कुठलाही जरी तुम्ही नंबर घ्या त्या नंबरमध्ये ह्या 0 to 9 नंबरचाच कॉम्बिनेशन करून नंबर डिझाईन केलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी घेतला 1 2 3 4 5 हा एक नंबर घेतला, तर हा नंबर कुणाचं कॉम्बिनेशन आहे हो, याच्यामध्ये जे सिम्बॉल्स वापरलेले आहेत किंवा नंबर्स वापरलेले आहेत ते कसे आहेत, तर 1 to 9 नंबर्सच वापरून आपण काय करत होतो, तर डिफरंट टाईप्सचे नंबर्स डिझाईन करत असतो. म्हणजेच टोटल सिम्बॉल्स त्याच्यामध्ये किती वापरले जातात, तर 10 वापरले जातात. आणि ते कुठून, तर 0 to 9 जर काउंट केले तर टोटल 10 नंबर होतात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर डेसिमल नंबर सिस्टीम, की जी आपण ऑर्डिनरी वापरतो. आपण कोणतंही ज्याला कम्युनिकेशन करतो किंवा एखादं आपल्याला इनपुट प्रोव्हाइड करायचं असेल, तर जर ते इनपुट नंबरमध्ये प्रोव्हाइड करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण 0 to 9 या नंबरचाच यूज करून काय करत असतो, इनपुट प्रोव्हाइड करत असतो. म्हणजेच ती नंबर सिस्टीम कोणती आहे, तर डेसिमल नंबर सिस्टीम आहे. मग अजून दुसरी नंबर सिस्टीम कुठली आहे, तर बायनरी नंबर सिस्टीम. आता बायनरी ज्याला तुम्ही राईट डाऊन कराल, बायनरी, बायनरीमध्ये बाय हा एक वर्ड आलेला आहे. बाय मीन्स काय हो, तर 2. म्हणजेच या नंबर सिस्टीममध्ये टोटल सिम्बॉल्स किती वापरले जातात, तर 2च सिम्बॉल्स वापरले जातात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर बायनरी नंबर सिस्टीम. मग हे 2 सिम्बॉल्स कुठले आहेत, तर 0 आणि 1 हे 2 नंबर सिस्टीम्स हे आहेत. मी आपले हे ज्यावेळेला सुरू झालं होतं लॉजिक गेट्स त्यावेळेलाच तुम्हाला सांगितलं की कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते किंवा कम्प्युटरला कोणती नंबर सिस्टीम समजते, तर बायनरी नंबर सिस्टीम समजते. त्याला जे काही तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करता ते इनपुट तो काय करत असतो, तर त्याच्या बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करत असतो. म्हणजेच काय, तर 0 आणि 1 याच्यामध्ये तो इनपुट्स दिलेलं काय करत असतो, त्याचं कन्वर्ट करत असतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर बायनरी नंबर सिस्टीम. त्याच्यानंतर अजून आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल म्हणजे काय, तर ऑक्टल मीन्स 8. या नंबर सिस्टीममध्ये काय केले जातात, तर टोटल 8च सिम्बॉल यूज केले जातात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर ऑक्टल. मग हे टोटल 8 सिम्बॉल कुठून असणार आहेत, तर 0 to 7 या नंबरचं कॉम्बिनेशन करून जो नंबर डिझाईन केला जातो त्याला काय म्हटलं जातं, तर ऑक्टल नंबर म्हटलं जातं. आणि लास्ट जी आहे ते आहे हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे काय, तर हेक्झा मीन्स काय, तर 16. याच्यामध्ये जे टोटल नंबर ऑफ सिम्बॉल्स यूज केले जातात ते टोटल नंबर ऑफ सिम्बॉल्स किती आहेत, तर 16 आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. आता टोटल नंबर ऑफ सिम्बॉल्स 16 कुठून आणायचे, आपल्याकडं तर नंबर कुठलाही तुम्ही फाइंड आउट केला तरी त्याच्यामध्ये 0 to 9 एवढेच नंबर वापरले जातात. म्हणजे 10च आपल्याकडे नंबर आहेत. पण मॅडम तर सांगतायत की हे हेक्साडेसिमल सिस्टीममध्ये 16 सिम्बॉल वापरायचे आहेत किंवा 16 नंबर वापरायचे आहेत. मग ते राहिलेले सिम्बॉल जे आहेत 6 ते कुठून आणायचे, तर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर कॉम्बिनेशन केलं जातं नंबर आणि अल्फाबेट. आपल्याकडे नंबर कुठपासून आहेत, तर 0 to 9 हे नंबर आपल्याकडे आहेत. म्हणजे टोटल सिम्बॉल आपल्याकडे आहेत 10, बरोबर आहे. आणि उरलेले 6 काय केले जातात, तर अल्फाबेट कॅरेक्टर ABCDE आणि F असे टोटल्स काय केले जातात, 6 कॅरेक्टर्स त्याच्यासोबत यूज केले जातात. आणि त्यापासून काय केला जातो, नंबर डिझाईन केला जातो. आता जर तुम्ही कम्प्युटरचा यूज करत असाल तर बऱ्याच वेळेला एखादा ॲड्रेस फाइंड आउट केला किंवा काही मेमरी साईट्स असतील त्या मेमरी जर ॲड्रेस तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये नंबरही दिले जातात
आणि अल्फाबेटचाही यूज केला जातो. मग तो जो नंबर आहे की ज्याच्यामध्ये नंबरही वापरले जातात आणि अल्फाबेट्सही वापरले जातात, तो नंबर कोणता असतो तर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. लक्षात आलं? तुमच्या चारही नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे कोणती तर जी आपण ऑर्डरनरी नंबर सिस्टीम वापरतो की ज्याच्यामध्ये 0 to 9 हे सिम्बॉल वापरले जातात किंवा 0 to 9 हे नंबरनं जी नंबर सिस्टीम डिझाईन केली जाते त्याला डेसिमल नंबर सिस्टीम की जी आपण रेग्युलरली यूज करतो. त्याच्यानंतर बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय तर ज्या नंबर सिस्टीममध्ये फक्त 2च सिम्बॉल यूज केले जातात किंवा 2च नंबर वापरले जातात, त्याला बायनरी नंबर सिस्टीम म्हटलं जातं. मग ते 2 नंबर्स कुठले आहेत तर 0 आणि 1 की जे कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये आहेत किंवा कम्प्युटरला जी लँग्वेज समजते ती कोणती आहे बायनरी. त्याच्यानंतर थर्ड नंबर सिस्टीम कोणती आहे ऑक्टल की ज्याच्यामध्ये टोटल 8 सिम्बॉल्स वापरले जातात. मग ते 8 सिम्बॉल्स कुठले आहेत तर 0 to 7 हे जे 8 सिम्बॉल्स आहेत याच्यापासून तुम्ही जर नंबर तयार केला तर तो कोणता असणार आहे ऑक्टल नंबर सिस्टीममधला. आणि हेक्साडेसिमल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये टोटल 16 सिम्बॉल्स काय केले जातात वापरले जातात, म्हणून त्याला हेक्साडेसिमल. आता आपण आपल्या पॉईंटकडे जाऊयात. एन्कोडर आणि डिकोडर म्हणजे काय. आता ज्या वेळेला तुम्ही कम्प्युटरला एखादं इनपुट प्रोव्हाइड करता त्याला ते इनपुट कसं असतं तर ते ऑर्डरनरी लँग्वेजमध्ये असतं किंवा आपण जी लँग्वेज समजू शकतो किंवा आपण जी लँग्वेज रीड करू शकतो अशाच फॉर्मॅटमध्ये आपण काय करतो तर कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो. बरोबर आहे ना? जर तुम्हाला मराठी लँग्वेज समजत असेल तर तुम्ही कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन मराठीमधूनच देणार. जर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज समजत असेल तर तुम्ही इन्स्ट्रक्शन देण्यासाठी इंग्लिश लँग्वेजचाच यूज करणार. म्हणजेच काय तर जी लँग्वेज आपल्याला समजते त्याच लँग्वेजमधून आपण काय करत असतो तर एकमेकांशी कम्युनिकेशन करत असतो. पण जर आपण कम्प्युटर पाहिला तर कम्प्युटर काय आहे व एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे किंवा एक डिजिटल डिव्हाइस आहे की जे डिझाईन केलेलं आहे कुणी तर ह्युमननेच ते डिझाईन केलेलं आहे. मग या कम्प्युटरला आपली जी काही लँग्वेज आहे ती आपली लँग्वेज समजणार आहे का नाही समजणार का कारण ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. त्याला जर त्याची लँग्वेज त्याला जर काही आपल्याला समजून सांगायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे त्याच्या भाषेमध्ये त्याला सांगावं लागणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण एकमेकांशी कम्युनिकेशन करतो त्यावेळेला दोन्ही पर्सन्स असे असतात की जे एकमेकांची लँग्वेज समजू शकतील. बरोबर आहे? तरच आपल्यामध्ये काय होणार आहे कम्युनिकेशन होणार आहे. मला जर इंग्लिश लँग्वेज समजत असेल आणि माझ्या फ्रंटचा जो पर्सन आहे त्याला जर हिंदी लँग्वेजच फक्त समजत असेल तर मी इंग्लिशमधून जर त्याच्याशी कम्युनिकेशन केलं तर ते कम्युनिकेशन प्रॉपर होणार आहे का नाही होणार. मग तसंच इलेक्ट्रॉनिक जे काही आपण डिव्हायसेस वापरतो किंवा कम्प्युटर वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम येतो की ज्या वेळेला आपण एखादी त्याला इन्स्ट्रक्शन देतो त्याला ती इन्स्ट्रक्शन कशी असते तर ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये असते. आणि कम्प्युटर काय आहे तर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. मग आपण दिलेली इन्स्ट्रक्शन काय करावी लागते त्याला त्याच्या भाषेमध्ये कन्वर्ट करावी लागते. मग ते कन्वर्ट करायचं काम कोण करत असतं तर हे एन्कोडर्स करत असतात. बघा एन्कोडर्स म्हणजे काय आहे तिथं मी डेफिनेशन राईट डाऊन केलेली आहे. इट इज अ सर्किट विच कन्वर्ट्स डेसिमल नंबर इंटू बायनरी नंबर. म्हणजेच काय तर ज्या वेळेला तुम्ही एखादं इनपुट कम्प्युटरला प्रोव्हाइड करता आणि ते जर डेसिमल नंबरमध्ये असेल तर त्याचं कन्व्हर्जन बायनरी नंबर सिस्टीममध्ये करायचं काम कोण करत असतं तर हे एन्कोडर सर्किट करत असतात. आता मग एखादं वेइंग मशीन असेल किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल किंवा डिजिटल डिव्हाइस असेल. फॉर एक्झाम्पल घ्या कॅल्क्युलेटर. कम्प्युटर जर आपण साईडला ठेवूया कारण कम्प्युटर आपण बऱ्याचशा ऑपरेशनसाठी वापरतो. फक्त कॅल्क्युलेशनसाठी वापरतो का तर नाही आहे. आपण साधं एक्झाम्पल घेऊया की कॅल्क्युलेटर बेसिकली आपण कशासाठी वापरतो तर कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी. म्हणजे जे नंबर्सवरती कॅल्क्युलेशन केले जातात त्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेटर वापरतो. मग ह्या कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा काय केले जातात तर हे एन्कोडर आणि डिकोडर हे जे कॉम्बिनेशनल सर्किट आहे ते यूज केलं जातं. तुम्ही जेवढं काही त्याला इनपुट म्हणून द्याल ते इनपुट तो काय करत असतो बायनरीमध्ये कन्वर्ट करत असतो. म्हणजे मी सपोज त्याला हा नंबर दिला इनपुट म्हणून मी अशी सम त्याला करायला सांगितली. या नंबरची मी सम करायला लावली. पहिला नंबर दिला 1 2 3 4 5
प्लस 10023 हे 2 नंबर्स मी त्याला प्रोव्हाइड केले कॅल्क्युलेटरला आणि सम हे ऑपरेशन करायला सांगितलं. आपल्याला किती इझी वाटतं बघा की हे 2 नंबर दिले की कॅल्क्युलेटर विदिन अ सेकंद आपल्याला काय करतो, रिझल्ट आपल्याला देतो. पण हे विदिन अ सेकंद करत असताना त्याला काय करावं लागतं, तर हे जे काही आपण नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत हे नंबर्स कसे आहेत, तो डेसिमलमध्ये. आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस जे आहे किंवा डिजिटल डिव्हाइस आहे त्याला कोणती लँग्वेज समजते, फक्त बायनरी लँग्वेज की ज्याच्यामध्ये 2च सिम्बॉल वापरले जातात, 0 आणि 1. मग त्याचं पुढचं काम काय असतं, तर ज्याला तुम्ही त्याला इनपुट प्रोव्हाइड करता त्याला तो काय करत असतो, तर दिलेलं जे काही इनपुट आहे त्याचं तो पहिल्यांदा बायनरीमध्ये कन्व्हर्जन करत असतो. ते इनपुट पहिल्यांदा तो काय करत असतो, तर बायनरीमध्ये कन्व्हर्जन करत असतो आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करत असतो. आता त्याच्यावरती प्रोसेसिंग केल्यानंतर तो जो रिझल्ट तयार होणार आहे तो रिझल्टसुद्धा कसा असणार आहे, तर बायनरी फॉर्मॅटमध्ये असणार आहे. मग जर बायनरी फॉर्मॅटमधलं आउटपुट त्याने आहे असं आपल्याला जर सेंड केलं तर ते आपण वाचू शकणार आहे का, नाही आहे. किंवा आपल्याला जरी ते रीड करता आलं तरी ते आपल्याला अंडरस्टँडिंग होणार नाही आहे. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तर डिकोडर हे सर्किट यूज केलं जातं. डिकोडर सर्किटचं काम काय आहे, तर इट कन्वर्ट्स बायनरी नंबर इंटू डेसिमल नंबर. जे काही बायनरी फॉर्मॅटमध्ये जो काही रिझल्ट तयार झालेला आहे तो रिझल्ट परत काय करायचा, तर डेसिमल फॉर्मॅटमध्ये तयार करायचा की जेणेकरून जे कोणी युजर्स असतील त्या युजर्सला तो रिझल्ट काय झाला पाहिजे, अंडरस्टँड झाला पाहिजे. म्हणून तो काय केला जातो, तर ज्याला आपल्याला आउटपुट स्क्रीनवरती रिझल्ट दिसतो तो रिझल्ट कसा असतो, तर डेसिमल फॉर्मॅटमध्ये असतो. लक्षात आलं तुमच्या की एनकोडर्स आणि डिकोडर्स काय आहेत, तर कॉम्बिनेशनल सर्किट्स आहेत की जे कुठं यूज केले जातात, तर आपलं कम्प्युटर असेल, कॅल्क्युलेटर असेल किंवा कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असेल ज्याच्यामध्ये काय केलं जातं, तर हे एनकोडर आणि डिकोडर यूज केलं जातं. का, कारण इलेक्ट्रॉनिक्स मशीन जे आहेत त्यांना फक्त बायनरी लँग्वेज समजते. मग जे काही आपण त्यांना इनपुट देतो त्याचं कन्व्हर्जन ते बायनरीमध्ये करतात, प्रोसेसिंग करतात आणि परत प्रोसेसिंग झाल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला तो रिझल्ट डिस्प्ले करायचा असेल त्यावेळेला तो रिझल्ट परत काय केला जातो, तर डेसिमल फॉर्मॅटमध्ये आपल्याला डिस्प्ले केला जातो. हे दोन्ही काम कोण करत असतात, तर हे एनकोडर आणि डिकोडर. आता कॅल्क्युलेटरमध्ये फक्त आपण काय करतो, तर नंबर्सचे ऑपरेशन करतो. पण जर आपण कम्प्युटर बघितलं तर कम्प्युटरवरती आपण नंबर ऑफ ऑपरेशन्स करतो, फक्त कॅल्क्युलेशन करतो का, तर नाही. मग त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करतो. मग ते प्रोग्रामिंग कसं त्या मशीनला समजत असेल तर त्याच्यासाठी काय केलं जातं बघा, आपल्या कम्प्युटरचा जर तुम्ही कीबोर्ड पाहिला तर त्या कीबोर्डवरती नंबर ऑफ कीज प्रेझेंट आहेत. मग त्या 104 कीज असतील, 102 किंवा 104 या पद्धतीनं त्याच्यावरती काय केल्या जातात, कीज असतात. मग त्या प्रत्येक कीला काय असते, तर त्याची एक आस्की व्हॅल्यू असते. लक्षात घ्या, कम्प्युटरचा जो कीबोर्ड आहे त्याच्या ज्या कीज आहेत त्या कीज आपण कशा ओळखतो, तर त्याच्यावरती नोटेशन्स दिलेले आहेत. ए कॅरेक्टर लिहिलेलं आहे, बी कॅरेक्टर लिहिलेलं आहे, नंबर लिहिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर ती की कोणती आहे. पण मशीनला हे समजण्यासाठी तिथं काय केलं जातं, तर प्रत्येक कीला एक आस्की व्हॅल्यू दिली जाते. मग ज्याला तुम्ही कीबोर्डवरची कोणतीही की प्रेस करता त्याला काय केली जाते, तर तिची आस्की व्हॅल्यू जी आहे ती आस्की व्हॅल्यू तिथं काय केली जाते, जनरेट केली जाते किंवा त्या आस्की व्हॅल्यूवरती ते प्रोसेसिंग केलं जातं आणि नंतरचं तुमचं काय केलं जातं, ऑपरेशन तयार केलं जातं. आणि या पद्धतीनं कम्प्युटर काय केला जातो, ऑपरेट केला जातो. आजच्या लेक्चरला मग आपण काय पाहिलं, तर मल्टिप्लेक्सर्स आणि डिमल्टिप्लेक्सर्स या दोघांच्या मधला जो बेसिक डिफरन्स आहे तो बेसिक डिफरन्स आजच्या लेक्चरला आपण स्टडी केला. अजून आज आपण काय पाहिलं, तर एनकोडर आणि डिकोडर हे जे काही डिजिटल सर्किट्स आहेत ते सर्किट्स कुठे यूज केले जातात आणि ते कशासाठी यूज करायचे हे सुद्धा आज आपण आजच्या लेक्चरला स्टडी केला. आजचं लेक्चर हे आज आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट पार्ट जो असेल या चॅप्टरचा तो आपण टुमारो लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.